जेव्हा आपण एखादी गोष्ट पहिल्यांदाच बनवतो आणि ती अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये परफेक्ट बनते ना, तेव्हा जो काही आपल्याला आनंद होतो ना, तो खूप असं म्हणजे वेगळा असतो आणि घरातले जेव्हा त्या आपण बनवलेल्या वस्तूची किंवा रेसिपीची तारीफ करतात, तेव्हा खूप जास्त आनंद होतो. तर आज ना मी पहिल्यांदाच अशी रेसिपी ट्राय केली आणि ती अगदी परफेक्ट बनलेली आहे. तर ती कशी बनली आहे मी तुम्हाला पुढे दाखवणारच. तर हाय, हॅलो, नमस्कार. मी तेजश्री स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर कशा आहेत सगळे? अपेक्षा करते सगळेजण मजेत असतील आणि आनंदात असतील. तर आजचा ब्लॉग आहे भोगीच्या दिवसाचा. पूर्ण फुल डे ब्लॉग आहे. खूप असा बिझी दिवस होता. तर थोडे-थोडे क्लिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, जे मेन होते ते. आणि इकडे जम्मूमध्ये ना भरपूर अशी थंडी देखील वाढलेली आहे. तर त्यामुळे कामं ना जरा म्हणजे असे स्लोली चालू आहेत थंडीमुळे. पण भरपूर असा म्हणजे बिझी डे होता आजचा. मुलांचा स्कूलचा होमवर्क देखील मला आज करून घ्यायचा होता, हॉलिडे होमवर्क. कारण दुसऱ्या दिवशी त्यांचे स्कूल ओपन होणार होते. त्यामुळे बॅगा वगैरे देखील मी धुवून घेतलेल्या आहेत. बाकीचे कपडे मशीनला लावली होती. बॅग्स वगैरे मी हातानेच धुतल्या आणि त्या तशाच मी आता इथं लावलेल्या आहेत. 5-6 दिवसापासून काही ऊन नव्हतं, पण आज भोगी होती. अगदी थोडंसं ऊन पडलेलं आहे. म्हणजे कपडे सायंकाळपर्यंत वाळून जातील असं एवढं ऊन होतं. तर हे बघा इथं ना भरपूर अशी कपडे धुतली होती मी आज आणि ती टाकली वरती. त्यानंतर खाली आली तोपर्यंत मी ना डोअरमॅट होत्या त्या पण मशीनला लावून दिल्या होत्या. अंघोळ वगैरे केली तोपर्यंत डोअरमॅट पण धुवून झाल्या होत्या. त्या टाकल्या. त्या तर काही आज सुकणार नाहीत कारण त्या थोड्या जाड असतात. त्यामुळे थोडा वेळ लागतो सुकायला. त्यानंतर मग इकडे ना मला भोगीची भाजी बनवायची होती. त्यासाठी मी बाकीची भाजी निवडून घेते. बाकीची मी पहिल्या दिवशीच निवडून ठेवली होती. जसं की मटर, फुलकोबी वगैरे मी हे ना कट करून ठेवलेलं होतं. फक्त आता वांगं, बटाटा आणि ह्या ज्या वालच्या शेंगा आहेत ना, या निवडून घ्यायच्या आहेत मला. पटापट हे कट करून घेईल मी आणि त्यानंतर लगेचच मी स्वयंपाकाला लागणार आहे. कारण सकाळची जी काही कामं होती ना, ती अशी भरपूर होती. त्यामुळे भरपूर अशी कामं लेट झालेली आहेत कारण मुलांना पण ते तीळ वगैरे टाकून अंघोळी घालायच्या होत्या, भोगी होती म्हणून आणि मला देखील केस वगैरे वॉश करायची होती. त्यामुळे मग आता जी पुढची काही कामं आहेत ना, ती अगदी स्पीडमध्ये मला करावी लागणार आहेत. तर पटकन मी आता इथं भाजी निवडून घेते. तोपर्यंत आदित्य देखील त्याचा होमवर्कची बाकीची तयारी करत होता कारण त्याला आज फोटो फ्रेम वगैरे बनवून घ्यायची होती. लास्ट डे होता हॉलिडे होमवर्कचा त्याचा. तर हे बघा सगळ्या भाज्या वगैरे मी कट करून घेतल्या. जेवढ्या माझ्याकडे भाज्या होत्या ना अवेलेबल सगळ्या भाज्या मी घेतलेल्या आहेत. आणि इकडे ना ओले हरभरे काही भेटत नाही. त्यामुळे मग मी काय केलंय ना म्हणजे सुके हरभरे असतात ना, तर तेच मी सकाळी भिजत घातले होते गरम पाण्यामध्ये. ते भिजून झालेले आहेत. मी इंडक्शनवर ते शिजायला देखील ठेवलेले आहेत. तर इथं मी आता भाजी बनवून घेते. अगदी अशी घाई होऊन जाते असं काही जर बनवायचं असलं तर. आणि मी ना भाकरी फक्त 2च बनवणार आहे. फक्त आम्हीच भाकरी खातो. मुलं भाकरी खात नाही. त्यामुळे त्यांना चपात्या देखील बनवाव्या लागणार आहेत. आणि कामांना उशीर तर झालाच होता आणि त्यातल्या त्यात अजून साडी नेसली ना मी, त्यामुळे मला अजिबात कामं उमजत नाही पटापट. कारण साडी नेसण्याची सवय असली ना, मग काही वाटत नाही. पण ती जर आपण असं अधूनमधून कधीतरी नेसतो ना, तर खूप असं अवघडल्यासारखं वाटतं आणि पटापट कामं समजत पण नाहीत आणि तसंच मला होत होतं. पण तरी देखील मी मॅनेज करून सगळी कामं व्यवस्थित वेळेवर करून घेतली होती. तर इथं ना मी शेंगदाणे आणि तीळ भाजून घेते कारण भोगीच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचं आणि थोडं तिळीचं असं जाडसर पावडर करून मी भाजीमध्ये टाकणार आहे. तर मी ना भोगीची भाजी पण पहिल्यांदाच बनवते कारण आमच्या खानदेशामध्ये काही असली म्हणजे प्रथा वगैरे नाही आहे की भोगीची भाजी वगैरे बनवतात असं. तर संक्रांतीच्या दिवशीच फक्त पुरणाच्या पोळ्या वगैरे करतात. आमच्याकडे पहिल्या दिवशी असं काही नसतं. फक्त हे तीळ वगैरे टाकून अंघोळ वगैरे करतात किंवा केस वगैरे धुतात एवढीच अशी प्रथा आहे. ही भाजी वगैरे नाही बनवत आमच्याकडे. पण मी म्हटलं चला आता सगळेच बनवतात आणि मोबाईलमुळे ना आजकाल सगळ्याचकडे मोबाईलमध्ये बघून बनवण्याची पद्धत झालेली आहे. म्हटलं चला आपणही बनवूया. त्यामुळे मग सगळ्या भाज्या तर होत्याच. मग त्या मी सगळ्या निवडून वगैरे म्हटलं चला भोगीची भाजी आपण बनवून घेऊया. तर मी ही रेसिपी ना YouTubeवरच पाहिलेली आहे. त्या पद्धतीनेच मी बनवून घेणार आहे. अगदी छान बनली होती. मी जेव्हा ही भाजी बनवली ना, खूप छान टेस्टी बनली होती आणि मी बाजरीच्या भाकरी पण असं तीळ वगैरे लावून बनवून घेतलेल्या आहेत. तर पुढे मी दाखवणारच कशा बनवल्या आहेत मी बाजरीच्या भाकरी. तसं तर मला जास्त जमत नाहीत.
तर इकडे भाजी शिजायला ठेवली तोपर्यंत लगेचच मी चपात्या वगैरे देखील बनवून घेणार आहे. मी कणिक मळून ठेवलेली आहे थोडी पहिलेच, कारण थोडी पहिले जर आपण कणिक मळून ठेवली ना तर चपात्या छान होतात. त्यामुळे थोडं म्हणजे अर्धा तास तरी पहिले कणिक मळून ठेवते मी. तर लगेचच मी आता इकडे चपात्या टाकायला घेतलेल्या आहेत. चपात्या झाल्यानंतर लगेच भाकरी टाकून घेणार. तर चपात्या फक्त 3 ते 4 बनवायच्या होत्या मुलांसाठी आणि 2 भाकरी बनवायच्या आहेत. तर भाकरी ना मला अगदी अशा म्हणजे छान जमत नाही, त्यामुळे मी कशा बनवल्या आहेत ते पूर्णपणे तर काही शेअर करत नाहीये. पण जशा मला जमल्या ना मी तेवढं तुमच्यासोबत म्हणजे दाखवतीये. तर बाजरीच्या भाकरींना ना ते पीठमध्ये तीळ टाकतात की वरून लावतात ते देखील मला माहिती नव्हतं आणि मी मोबाईलमध्ये पण चेक नाही केलं म्हणजे रेसिपी वगैरे एखादी बघून की तीळ वरून लावायची का कशी. तर मी भाकर टाकली गेली नंतर मला लक्षात आलं की आता याला तीळ कशी लावायची, म्हणून मग मी वरती लावली होती पहिल्या भाकरीला आणि म्हणजे ते पाणी फिरवतात तेव्हा, आणि दुसरी जेव्हा भाकर बनवली ना मी तेव्हा खाली पहिले परातीमध्ये थोडी तीळ टाकली आणि वरून मग मी भाकर अशी थापून घेतली होती. पण ती जी खाली तीळ टाकली ना ती भाकर काही व्यवस्थित जमली नव्हती आणि वरून जी तीळ लावली ना ती छान जमली होती. तर आता नेक्स्ट टाईम मी लक्षात ठेवेन की म्हणजे वरूनच तीळ लावतात असं. तसं तर म्हणजे पूर्ण अजूनही मला माहिती नाही. जर तुम्हाला माहिती असेल ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा, की तीळ हे पिठामध्ये टाकतात की वरून लावतात? तर हे बघा इथं मी छोट्या-छोट्या 2 भाकरी बनवून घेते. जास्त मोठ्या पण मला जमत नाहीत आणि जशा जमल्या तशा बनवून घेते. अशा एकदम पातळ किंवा मोठ्या अशा नाही जमत मला. आणि हे पीठ ना मी गावाकडूनच आणलेलं आहे म्हणून याच्या थोड्या तरी छान जमतात. आम्हाला जे इकडे भेटतं ना त्याच्यात अजिबात भाकरी जमत नाही. अगदी जाड असतं, त्याच्यामध्ये असं रव्यासारखं असतं. तर हे बघा इथं भाजी आणि भाकर रेडी झालेली आहे. तर ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत ना खूप छान लागत होती. गरमागरम बाजरीची भाकर आणि गरम-गरम भाजी, खूप छान जेवण झालं होतं. आणि त्यानंतर डायरेक्ट मी इथं सायंकाळी कपडे प्रेस करायला घेतलेले आहेत. तसं तर दुपारचं जेवण देखील लेटच झालं होतं आज. कारण हे घरी आले होते 2ला, तर 2 नंतर जेवण वगैरे केलं, भांडी वगैरे घासली आणि त्यानंतर आता इथं सायंकाळ झालेली आहे. आणि हा ना फॉल मी पहिलेच धुवून ठेवला होता. तो वाळून गेला होता. म्हटलं मग मला साडीला फॉल लावायचा आहे. त्यामुळे मग मी प्रेस करून घेतला फॉलला देखील आणि आता यांचे 2 ड्रेस आहेत ते मला प्रेस करून घ्यायचे आहेत, म्हणजे 2 शर्ट आणि 1 पॅन्ट. आता मुलांची स्कूल नव्हती ना म्हणून त्यांची रोजची काही कपडे प्रेसला निघत नव्हती. म्हणून यांचा हा ड्रेस 2-3 दिवसापासून धुवून तसाच होता. म्हटलं चला प्रेस करून हा अलमारीमध्ये एकदाचा ठेवावा, कारण घरात ना असं वरती जर कपडे राहिले ना खूप असा पसारा-पसारा वाटतो पूर्ण घरभर. त्यामुळे म्हटलं मी आता पहिले हे काम करून घेते. आणि मला ना थोडं म्हणजे साडी नेसली की असं रील्स वगैरे बनवायला आवडतं. म्हटलं मला मग 2 ते 3 मला रील्स पण बनवायचे होते. त्यासाठी पण वेळ काढावा लागतो. आणि मी जेव्हा असं म्हणजे साडी वगैरे नेसते ना तेव्हाच एकदम 2-3 रील बनवून ठेवून देते आणि नंतर मग ते एक-एक करून अपलोड करत असते. तर हे बघा बोलता-बोलता इथं माझी कपडे देखील प्रेस झालेली आहेत. आणि ना मला कपडे प्रेस करायला अजिबात आवडत नाही. मी लग्नाच्या अगोदर अजिबात कपडे वगैरे प्रेस करायचे नाही. पण लग्नानंतर करावी लागतात. तर माझ्यासारखं कोण-कोण आहे की त्यांना म्हणजे कपडे प्रेस करायला अजिबात आवडत नाही. कोणाकोणाला खूप आवडतं, पण मला बिलकुल नाही आवडत. खूप कंटाळा येतो मला कपडे प्रेस करायचा. पण आता माझं ते रोजचंच काम झालेलं आहे, कारण मुलांच्या स्कूल पण आता सुरू होणार आहे. त्यांचेही आता रोजच युनिफॉर्म निघतील. तर हे बघा कपडे वगैरे प्रेस झाले. त्यानंतर मी रील्स वगैरे बनवल्या आणि आता इथं बसलेली आहे. आदित्याचं एक म्हणजे फोटो फ्रेम तयार करायची होती. एअर ड्राय क्ले जो असतो ना त्यापासून बनवायची होती. मॅडमने फोटो पाठवलेला होता. तर त्या पद्धतीचं आम्हाला बनवायचं होतं. तर मग त्याला काही ते फुलं वगैरे जमत नव्हती. तो बोलत होता, "मम्मी कसं बनवू?" मग मी त्याला थोडी हेल्प करते. तर त्याला मी फुलं वगैरे बनवून देते 3-4 आणि बाकीचं त्याला बनवायला सांगणार, कारण त्यालाही थोडंफार म्हणजे यायला पाहिजे. तसं तो क्रिएटिव्ह आहे. त्याला पण खूप छान असं जमतं. क्रिएटिव्ह वस्तू वगैरे कार्ड वगैरे बनवायचं किंवा काही मोबाईलमध्ये बघून तो बनवून घेत असतो. अगदी जसंच्या तसं बनवतो. तर म्हटलं चला थोडं त्याला मी आता हेल्प करते. तेवढाच मुलांसोबत टाईम पण स्पेंड होईल आणि त्याचा होमवर्क पण कंप्लीट होऊन जाईल. तर हे बनवल्यानंतर ना मला लगेचच तिळाचे लाडू वगैरे बनवून घ्यायचे आहेत. कारण दुसऱ्या दिवशी संक्रांत आहे म्हटल्यावर थोडंफार तरी बनवायला हवं. कारण मी दुसऱ्या दिवशी ना पुरणाची पोळी वगैरे नाही बनवणार. पुरणाची पोळी यासाठी बनवणार नाही, कारण देवाला नैवेद्य वगैरे दाखवायला चालणार पण नाही. एकादशी पण होती. त्यामुळे म्हटलं आपण दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी बनवून देवांना नैवेद्य वगैरे दाखवू शकतो. पण आता मी म्हणजे दुसऱ्या दिवशी तरी बनवणार नाही. आणि इकडचं क्लायमेट पण असं नाही आहे की म्हणजे पूजा वगैरे करायला बाहेर जाऊ असं. आणि
तसं तर इकडे जम्मूमध्ये काही जास्त मराठी बायका वगैरे पण नाहीत आणि आमच्या खानदेशामध्ये असं ते मंदिरात जाऊन ते सुगळ पूजा वगैरे काय असतं ना, ते काही करत नाही. ते काही मला जास्त माहिती पण नाही आहे. त्यामुळे आपल्याकडे जी परंपरा आहे ना, तीच आपण केली पाहिजे. उगाचच नवीन काहीतरी म्हणजे सवय नाही केली पाहिजे. आपण आता करू, पुढे आपल्या परिवारामध्ये कोणी केलं नाही केलं, त्यामुळे मग मी काही नवीन करत नाही. आमच्या खानदेशात जसं करतात ना पूजा वगैरे तशीच करते. तर हे बघा इथं मी छान-छान अशी आदित्यला फुलं बनवून दिली. अगदी सोपं आहे हे बनवणं, पण त्याला खूप म्हणजे पहिले कठीण वाटत होतं. त्याला माहिती नव्हतं कसं बनवायचं असतं त्यामुळे. मग त्याच्यानंतर त्याने पण भरपूर छान-छान छोटे ते क्लाउड्स वगैरे पण बनवले होते. मी पुढे तुम्हाला दाखवणारच फ्रेम कशी झालेली आहे. मी आता पहिले लाडू बनवून घेते, तोपर्यंत मुलं हे त्यांचं काम करत राहतील. तर हे बघा इकडे आली मी आता किचनमध्ये. खूप थंडी लागत होती, स्वेटर काढलं होतं म्हणून. पुन्हा मी स्वेटर घातलं आणि आता मी इथं तिळाचे लाडू बनवून घेते आणि दुपारची ना भरपूर अशी भाजी उरलेली होती. तर त्यासाठी फक्त मला भात बनवायचा होता. स्वयंपाकाचं काही जास्त टेन्शन नव्हतं. म्हणून म्हटलं चला आताच लाडू बनवून घेते. तर इथं ना मी 1 कप तीळ घेतलेली आहे. तर ती स्वच्छ करून घेतलेली आहे आणि 1 कपच मी गूळ पण घेणार आहे, किसलेला गूळ. तर मी हा गूळ किसून घेतलेला आहे अगोदर आणि ज्या वाटीचं माप मी तिळीला घेतलंय तेच वाटीचं माप पण मी त्याच्यासाठी घेते. म्हणजे कप येतो मेजरमेंटचा माझ्याकडे. तर त्यामध्ये मी आता किसलेला गूळ भरून पाहते. तर पूर्ण काही भरला नव्हता. तर हा बघा अजून एक मी छोटासा गोळा गुळाचा किसून घेणार आहे. आणि इकडे ना असं आपल्याकडे भेली वगैरे मिळते ना गुळाची, तशी नाही मिळत. असे छोटे-छोटे गोळे मिळतात इकडे गुळाचे. तर तो मी आता किसून घेणार. तर पहिले ना मी तीळ भाजून घेते. थोडीफार भाजून घ्यावी लागते अशी म्हणजे तडतड उडेपर्यंत. आणि मी ना आत्तापर्यंत एकहीदा असे तिळाचे किंवा शेंगदाण्याचे लाडू वगैरे बनवलेले नाहीत. फर्स्ट टाईम बनवते. म्हणजे पाकाची वस्तू मी फर्स्ट टाईम बनवते आहे. मी ही YouTubeवरच एक रेसिपी पाहिलेली आहे. पण हे बघा बनवताना आपल्याला अनुभव येतात. जेव्हा आपण पहिल्यांदा वस्तू बनवतो ना, नुसती बनवायची म्हणून बनवायची नाही. आपण त्यात काय चुकतोय आणि आपण त्यात काय सुधारणा करायला हवी, ते बघून आपण बनवायला पाहिजे. तर मी आज फर्स्ट टाईम बनवते आहे. पण परफेक्ट बनलेली आहे. पण मी काय-काय चुका करत होती, ते देखील मी आता तुम्हाला इथे सांगणारच आहे. तर हे बघा तीळ मी भाजून घेतली. गूळ वगैरे पण मी आता इथं म्हणजे मेल्ट करून घेते. तर थोडं तूप घातलं, त्यात लगेच गूळ टाकून दिला. गुळामध्ये ना अगदी 2 चमचे पाणी घालायचं आहे. आणि पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. अगदी जेलीसारखा तयार होईल ना, तोपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. तर मी इथं वाटीमध्ये थोडं पाणी घेतलं, थोडा गूळ टाकून बघितला, तर असं जेलीसारखी गोळी तयार व्हायला लागली होती. तर लगेचच मी गॅस बंद केला आणि त्यामध्ये बघा आता अगदी थोडा चिमूटभर आपला जो बेकिंग सोडा असतो ना, तो टाकते. कारण यामुळे ना खूप छान अशी हलकी-फुलकी चिक्की किंवा लाडू बनतात तिळाचे. त्यामुळे मी ते अगदी थोडीशी चिमूटभरच टाकायची आहे. ती टाकली, मिक्स केलं आणि त्यानंतर लगेचच तीळ वगैरे टाकून घेतली. तर हे बघा मी पहिल्यांदा बनवते ना, तर मला याचं टेम्परेचर कसं घ्यायचं ते काही माहिती नाही लाडू बनवताना. म्हणून ते मी आता म्हणजे नोटीस करणार आहे, की कशा पद्धतीने पाहिजे. व्हिडिओमध्ये आपल्याला ते पूर्णपणे दाखवत नाही. ते आपल्याला आपलं पण डोकं वापरावं लागतं थोडंफार. नाहीतर आपण अगदी जसं दाखवलंय तसं जर करत गेलो ना, कुठलीही वस्तू परफेक्ट बनत नाही. तर व्हिडिओमध्ये त्यांनी असं दाखवलं होतं, की असे छोटे-छोटे गोळे त्यांनी थंड होण्यासाठी ताटामध्ये ठेवले आणि लगेचच वाढले होते, की म्हणजे ते गरम-गरम असतानाच वाढावे लागतात. लाडू असं त्यांनी सांगितलं होतं, पण ते तसं नाही आहे. तर मी टाकले ना, तर ते काही तेव्हा बनत नव्हते. थोडा वेळ तसंच थंड होऊ दिलं आणि पुन्हा बनवून बघितले, तर हे बघा या पद्धतीने बनले होते. पण तरी देखील ते तेव्हा परफेक्ट झालेलं नाही आहे. पुन्हा थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर मी छान असे गोल लाडू बनवून घेणार आहे आणि मी ना थोडी चिक्की पण बनवणार आहे. त्यासाठी मग मी एक बटर पेपर घेतला आणि त्यावर बाकीचे तीळ टाकून घेतली. म्हणजे जे मिश्रण मी बनवून ठेवलेलं होतं ते आणि हाताने अशी गोल अगदी म्हणजे जेवढी पातळ होईल तेवढी पोळी बनवून घेते मी त्याची. लाटून वगैरे घेण्याची काही गरज पडत नाही. हातानेच खूप छान अशी बारीक होऊन जाते. थोडं कोमट असतं ना तेव्हाच हे आपल्याला असं थापून घ्यायचं आहे. जेवढी बारीक पाहिजे तेवढी बारीक बनवता येते. मी मीडियम ठेवली आहे. तर म्हणजे जशी चपाती असते तेवढी. तर मी व्यवस्थित अशी हाताने ही स्प्रेड करून घेतली आणि जोपर्यंत हे थोडंसं गरम आहे ना, तोपर्यंत मी त्याला चिक्क्या बनवून घेणार म्हणजे कट करून घेणार आहे आणि थंड झाल्यानंतर मग काढून घेणार. आता फक्त अशी कट लावून ठेवते. तर जशा म्हणजे आपल्याला आकाराच्या पाहिजे आपण तशा या कट करून घेऊ शकतो. थंड झाल्यावर जर कट केल्या ना, तर त्या होणार नाहीत. त्यामुळे अगोदरच हे करून घ्यायच्या आहेत. आणि हे बघा हे मिश्रण मी थंड व्हायला ठेवलं होतं. तर अगदी असं म्हणजे कोमट झालेलं आहे हे.
तर तसं झालं ना तेव्हा त्याचे लाडू छान बनतात. असं व्हिडिओमध्ये दाखवतात की गरम-गरमच बनवायचं आहे. उगाचच आपण ते तसं बघून करायला जातो आणि ते काही नीट बनतच नाही मग आणि आपण घाबरून जातो. पण मी काही घाबरली नाही. मी व्यवस्थित असं म्हणजे नोटीस केलं की कसं बनेल. तर हे बघा थंड झाल्यानंतर इतके छान लाडू बनत होते ना, फक्त हाताला थोडं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे कारण ते तीळ असते ना ती चिपकते हाताला त्यामुळे. तर अगदी छान असे लाडू माझे इथं बनवून झाले. चिक्की देखील मी थंड व्हायला ठेवलेली आहे. जेवण वगैरे करणार आणि त्यानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते थंड झाल्यानंतर हे कसे झालेले आहेत. तर भांडे वगैरे भरपूर झालेली आहेत घासायला. कारण आपण असं जर काही वस्तू बनवतो ना, भांड्यांचा ढीग जास्त निघतोच. आता एवढी हे सगळे भांडे माझे निघालेत, पुन्हा जेवणचे निघतील आणि सगळी भांडी वगैरे घासून घेईल मी आणि सगळ्यात शेवट हे व्यवस्थित काढून घेईल कारण हे सेट व्हायला थोडा वेळ लागतो. तर हे बघा 1 कप तीळ होती फक्त आणि त्याच्यात किती लाडू आणि किती चिक्की देखील बनलेली आहे. आपण घरच्या घरी जर अशा वस्तू बनवल्या ना, तर म्हणजे पौष्टिक पण असतात आणि स्वस्त पण पडतात बाहेरून आणण्यापेक्षा. बाहेर खूप महाग मिळतं. तर हे बघा चिक्की किती छान बनलेली आहे. थंड झाल्यानंतर अगदी इझिली निघते. जसे कट लावून घेतलेले आहेत ना मी, तिथूनच ती बरोबर कट होते. खूपच छान चिक्की बनली होती. लाडू पण खूप छान बनलेले आणि इतकी परफेक्ट बनलेली ना, अगदी म्हणजे असं थंड होऊन कोणाकोणाचे लाडू वगैरे इतके कडक होऊन जातात, ते खायच्या लायकीचे राहत नाहीत. पण हे अगदी खुसखुशीत झालेले आहेत. तुम्हाला चिक्कीवरून समजतच असेल की कसे बनलेले आहेत. जास्त कडक जर राहिले ना, ते नीट खायला लागत नाही. आणि लाडूला आणि चिक्कीला ना खूप छान अशी चकाकी देखील आली होती, कारण आपण त्यामध्ये तूप टाकलेलं आहे त्यामुळे. खूप छान बनते. मी पहिल्यांदा ट्राय केली आणि खूपच छान बनली. मला खूप आनंद झाला. म्हणजे कोणी का असेना, असं जर पहिल्यांदा कोणी काही बनवतं ना आणि ते परफेक्ट बनलं, की आनंदच होतो आणि आपण असं काहीतरी नवीन खरंच ट्राय करत राहायला पाहिजे. आपण त्यातून काही ना काही शिकतच असतो. तर हे बघा इथं माझे लाडू आणि चिक्की रेडी झालेली आहे आणि आता मी तुम्हाला आदित्यची कशी फ्रेम बनलेली आहे ते दाखवते. त्याने स्वतःच बनवलेली आहे. दुपारी मी जेव्हा भाजी निवडत होते तेव्हा कार्डबोर्ड वगैरे कट करून ठेवलं होतं. कलर करून ठेवलं होतं आणि आता हे बघा जे काही एअर ड्राय क्लेचं जे काही बनवून घेतलेलं होतं ना, ते त्याने चिपकवून घेतलं. किती छान बनलेली आहे फोटो फ्रेम. अगदी मॅडमने जशी पाठवली होती ना, तशी बनलेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच छान-छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहणार आहे. चला तर भेटूया अशाच पुढच्या छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.